एखादी कमेंट सुद्धा की ए दूध येते का तुला व्यवस्थित, पुरेसं पडतंय का, दॅट क्रिएट्स अ कॅस्केड ऑफ प्रॉब्लेम्स तिच्यासाठी. सारखे अरे येते का बाबा, येते असं का विचारलं त्यांनी. काय मग एखाद्या आईला वाटतं काय रात्री सारखं सारखं उठून दूध पाजायचंय, बट इनफॅक्ट दूध पाजल्यानंतर तिला अजून शांतपणे झोप लागणार आहे. काय मग नाईट फीड म्हणजे मिडनाईट फीड आणि पहाटेचं फीड, 4 ते 5 या दरम्यानचं फीड हे खूप महत्वाचं आहे. इनफॅक्ट ब्रेस्ट फीडिंग हे खूप एनर्जी कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी आहे. जर का तुम्ही विचारलेत किती कॅलरीज, तर अराउंड 700 to 800 किलो कॅलरीज एक्स्ट्रा तुम्हाला खायला लागतात. त्यामुळे मग तसं तुम्ही कॅल्क्युलेट करून तुमच्या जेवणामध्ये आणि आहारामध्ये ऍडिशन केलीच पाहिजे. त्यामुळे मग ब्रेस्ट मिल्कला आपण पहिला टीका किंवा फर्स्ट इम्युनायझेशन असं बोलतो. दॅट इज द बेबीज फर्स्ट इम्युनायझेशन. प्रोटीन खूप हाय असतं प्री मॅच्युअर मिल्क मध्ये, त्यामध्ये अजून कस्टमायझेशन होत आहे. जर का बाळ जितकं लवकर होईल तितकं कस्टमायझेशन आईच्या दुधात होतं. त्यामुळे 100% आईचं दूध बाळाला पूरक आहे. सो स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे बाळाची स्किन आणि आईची स्किन, हे बाळ म्हणजे आपण छातीवर ठेवायचं. तर हे जन्मल्या लगेच झालं पाहिजे. कॉर्ड कट करायच्या आधी सुद्धा, म्हणजे बाळ जन्माला आलं लगेच ते आईच्या छातीवर ठेवा. नमस्कार मंडळी. भारतात बाळ जन्मलं की डॉक्टरपेक्षा आधी ॲडवाईस कोण देतो? आजी, काकू, शेजारी. काजळ लावा, मध द्या, टाळू भरा, शेक करा. आणि आईचं दूध नाही आलं तर लगेच पावडर. पण खरंच यातलं सायन्स किती आणि मिथ किती? आज आपण न्यूबॉर्न केअर आणि फिडिंगबद्दलचे सर्वात कॉमन गैरसमज क्लिअर करणार आहोत. आज आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत डॉक्टर अजिंक्य काळे. हे गेली 10 वर्ष कार्यरत असलेले अनुभवी बालरोग तज्ज्ञ आहेत. भारतात MD पेडियाट्रिक्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी UKमध्ये निओनेटल फेलोशिप केली आणि तेथे 5 वर्ष काम करत नवजात आणि बालरोग सेवेत सखोल अनुभव मिळवला. सध्या ते पुण्यात कन्सल्टंट पेडियाट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत आणि UKमध्ये वर्षातून 2दा विविध कोर्सेसवर अध्यापन करत आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण आणि प्रॅक्टिसशी सतत जोडलेले आहेत. ते ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया यांच्याकडून सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत आणि जन्मापासून पहिल्या 6 महिन्यापर्यंत केवळ स्तनपान यशस्वीपणे सुरू आणि टिकवण्यासाठी मातांना मदत करण्यासाठी, तसेच 6 महिन्यांनंतर पूरक आहार वैज्ञानिक आणि पुराव्यावर आधारित पद्धतीने सुरू करण्यासाठी कुटुंबांना मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. डॉक्टर अजिंक्य यांचा ठाम विश्वास आहे की नवजात बाळाचे स्वागत करण्याची तयारी गर्भधारणेच्या काळातच सुरू झाली पाहिजे. ते पालक आणि कुटुंबासोबत जवळून काम करून त्यांना आत्मविश्वासाने या प्रवासासाठी तयार करतात. पारंपरिक ज्ञान आणि पुराव्यावर आधारित बालरोगशास्त्र यांचा समतोल साधत नवजात बाळांच्या निगेबाबतच्या गैरसमजुती दूर करण्याची त्यांना विशेष आवड आहे. चला तर मग गप्पा मारूया डॉक्टरांबरोबर. सर, आता आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न खूप म्हणजे कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना पडलेला असतो, की मोठे स्तन आणि छोटे स्तन यांचा आईच्या दुधावर काही परिणाम होतो का? खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे की नाही, अजिबात काहीही संबंध नाहीये. कारण काय, ब्रेस्टचा जो साईज असतो तो लार्जली डिसाइड होतो बिकॉज ऑफ द फॅट टिश्यू, त्याच्यामुळे ते असतं. पण आपली जी यंत्रणा असते, लॅक्टिफेरस डक्ट्स म्हणतो आपण, ज्याच्यामुळे दूध तयार होतं आणि त्याच्यामधनं दूध बाहेर येतं, त्या सगळ्या महिलांमध्ये सेम साईज असतो. त्यामुळे मग ब्रेस्ट साईज छोटा असला मोठा असला, इट डझंट मॅटर. द साईज विल नॉट डिक्टेट की किती दूध आई तयार करू शकते. काय मग एखाद्या मदरला वाटू शकतं की अरे बाबा माझे ब्रेस्ट छोटे आहेत, तर मग मला ॲडिक्वेट मिल्क येईल का? तर डेफिनेटली येणार. जर का बाळ होणार असेल तर 100% आईला दूध येणारच. ओके,
म्हणजे हे पण म्हणजे एक मिथच आहे जे सगळ्यांना डेफिनेटली एक मिथ आहे, कारण काय बॉडी प्रपोर्शनचा आणि मिल्क प्रोडक्शनशी एवढा काही संबंध नसतो. जोपर्यंत बाळ ब्रेस्टवर सक्लिंग करतंय आणि सक्लिंग करतंय, दिस इज द ओनली फॅक्टर जो डिसाइड करतो की आईला कितपत दूध येणार आहे. आणि ब्रेस्ट साईज नाही किंवा आईचं वय नाही किंवा आईचं प्रपोर्शन नाही, आईचं वजन नाही, नथिंग डिसाइड्स, ओनली द सक्लिंग ऑफ द बेबी विल डिसाइड. सर, प्रत्येक ब्रेस्ट फिडिंगच्या आधी ब्रेस्ट क्लीन करायची म्हणजे आवश्यकता असते का, असं पण म्हणतात? आवश्यकता नसते. ऑफकोर्स आपण हे जर का लॉजिकली विचार केला की अरे आपण सगळी गोष्ट सारखी सारखी साफ केली पाहिजे, स्टराईल ठेवली पाहिजे, अँटी इन्फेक्टिव्ह वाईप्स त्याच्यावर अप्लाय केले पाहिजेत, पण हे चुकीचं आहे. का मी तुम्हाला सांगतो, कारण काय निप्पलच्या आसपास जो एरिया लॉ असतो त्याच्यामध्ये एक मोंटगेमेरी नोड्यूल्स नावाचा एक अॅनाटॉमिकल प्रकार असतो. त्याच्यामधनं एक नॅचरल द्रव्य सिक्रीट होतं आणि ते सिक्रीट जे ऑइल त्याच्यातनं बाहेर पडतं ते एकतर तिथं ब्रेस्ट टिश्यू मॉइश्चराईज ठेवतो, त्याच्यामुळे क्रॅक निपल्स होत नाहीत, त्याच्यामुळे ड्रायनेस येत नाही. आणि दुसरा खूप महत्वाचा त्याचा यूज असा आहे की त्याला एक विशिष्ट स्मेल असतो, तो आईचा स्मेल असतो. जेव्हा बाळ नुकतंच जन्मलेलं असतं त्याला काही विजन नसते, त्यामुळे मग ते ब्रेस्टचा जो वास असतो त्याच्या टुवर्ड्स बाळ अट्रॅक्ट होतं आणि बाळ ब्रेस्टफीड लगेच करायला लागतं. त्यामुळे पण सारखं ते वाईप केलं तर आपण नॅचरल ऑइल्स पूर्णपणे वाईप करतोय आणि तो वास सुद्धा एक जो आईचा आहे तो पण वाईप करतोय. सो दिस इज नॉट मॅन्डेटरी. इनफॅक्ट अँटीबॅक्टेरियल वाईप्स जे आहेत ते सुद्धा खूप ज्युडिशियसली वापरले पाहिजेत, कारण काय त्याच्यात काही सबस्टन्स असतात, ट्रायक्लोसान नावाचे, विच हॅम्पर्स द नॉर्मल ग्रोथ ऑफ द बेबी ॲज वेल. इनफॅक्ट US FDA हे कम्प्लिटली बॅन केलंय, म्हणून प्रत्येक वेळा डायपर चेंज करताना सुद्धा आपण ते अँटीबॅक्टेरियल वाईपनी नाही पुसलं पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करत नाही की बाबा तुम्ही आता अँटीबॅक्टेरियल वाईप वापरा, तेव्हाच तुम्ही अँटीबॅक्टेरियल वाईप वापरा. म्हणून टू आन्सर युअर क्वेश्चन की प्रत्येक वेळा सारखं ब्रेस्ट पुसायची गरज नाहीये. सकाळी एकदा आंघोळ केली, तेव्हा व्यवस्थित धुवून घेतले आणि दिवसभर तुमचं बेसिक हायजीन मेंटेन केलं, दॅट इज सफिशियंट. ओके सर, प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन म्हणजे काय? म्हणजे आता हे दोन वर्ड हे सारखे इंस्टाग्राम मध्ये किंवा कुठल्याही तुम्ही मदर चाइल्ड हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं सारखं लावलेलं असतं प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन एक्सेट्रा. तर हे दोन हॉर्मोन्स आहेत विच आर हेल्पफुल फॉर द ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन. ठीक आहे, हे दोन्ही ब्रेन मधल्या पिट्युटरी ग्लँड मध्ये सिक्रीट होतात आणि ते केव्हा सिक्रीट होतात? जेव्हा बाळ सक करायला लागतं, जेव्हा बाळ सकल करायला लागतं आईच्या स्तनावर. ठीक आहे, तर प्रोलॅक्टिन विशेषतः हा एक हॉर्मोन आहे जो मिल्क प्रोडक्शन मध्ये हेल्प करतो आणि ऑक्सिटोसिन हा जो हॉर्मोन आहे जो मिल्क लेटडाऊन मध्ये हेल्प करतो. याचा अर्थ काय की दूध ऍक्च्युली बाहेर पडायला ऑक्सिटोसिन मदत करते आणि दुधाचं ऍक्च्युली प्रोडक्शन व्हायला हे प्रोलॅक्टिन हेल्प करतं. आणि हे इतके सुंदर हॉर्मोन्स आहेत, जर का आईला बाळाची आठवण आली किंवा वाटलं की हा आता मला दूध पाजायचंय किंवा एखाद्या दुसऱ्या आईला तिने दूध पाजताना बघितलं तर तेव्हा सुद्धा हे दोन्ही हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होतात आणि आईमध्ये मिल्क प्रोडक्शन चालू होतं आणि इनफॅक्ट दूध गळायला पण लागतं. पण दॅट इज अ गुड थिंग. जेव्हा डॉक्टर्सकडे, गायनाकोलॉजिस्टकडे जेव्हा मदर्स येतात की बाबा मी एका साईडला दूध पाजताना दुसऱ्या साईडला गळायला लागते, दॅट इज अ गुड थिंग. तिचा कॉन्फिडन्स आपण इम्प्रूव्ह केला पाहिजे, बिकॉज दॅट मीन्स की तिचा ऑक्सिटोसिन रिफ्लेक्ट परफेक्टली चालतोय. यु नो, बिकॉज ब्रेस्ट फीडिंग इज अ कॉन्फिडन्स गेम. जर का आईला कॉन्फिडन्स आहे, जर का पूर्ण फॅमिली युनिटला आपण कॉन्फिडन्स दिला इन्क्लुडिंग द हजबंड, तर 100% ब्रेस्ट फीडिंग सक्सेसफुल होणार आणि आईला दूध येणार. तर ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिनचं महत्व ते आहे. इनफॅक्ट ह्या कारणासाठी सुद्धा आईला जनरली माहेरी फर्स्ट प्रेग्नन्सीला पाठवतात, कारण काय माहेरी तिला एक चमचा सुद्धा उचलायला लागत नाही. यु नो, ती कम्फर्टेबल असते, आई असतात, वडील असते, अजून भाऊ असतो. सो द एन्व्हायरमेंट इज व्हेरी कम्फर्टेबल आणि हे ते प्रोलॅक्टिन ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स साठी खूप चांगलं आहे. म्हणूनच मे बी आपल्यात पद्धत आहे की पहिल्या बाळंतिणीला आपण माहेरी जायला पाहिजे. सेकंड प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्ली ती कॉन्फिडंट असते जास्ती की ब्रेस्ट फिडिंग करता यावं. पण ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स हे खूप महत्वाचे आहेत. आणि अजून एक मी गोष्ट सांगतो की पहिले 4-5 दिवस प्रेग्नन्सी नंतर आई खूप वल्नरेबल असते. त्यामुळे मग स्ट्रेस, बरी, काळजी करणे, ह्या सगळ्याचा इफेक्ट ह्या दोन हॉर्मोन्सवर येतो.
आणि त्याच्यामुळे काय होतं, दूध प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळे मग सारखी तिला वरी आहे, सारखी काळजी आहे, अरे मला दूध कमी येतंय, मला दूध कमी येतंय. त्या काळजीमुळे अजूनच दूध कमी व्हायला लागतं आणि इट इज अ विशियस सर्कल. ठीक आहे. त्यामुळे मग ऍज अ फॅमिली मेंबर, ऍज अ हजबंड, ऍज अ मदर इन लॉ किंवा आई, तुम्हाला तिचा कॉन्फिडन्स रेस करायचा आहे आणि ते करण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स चांगला पाहिजे. इनफॅक्ट डॉक्टर्सचा कॉन्फिडन्स पण चांगला पाहिजे की नाही, शी विल बी एबल टू ब्रेस्ट फीड, शी विल बी एबल टू सक्सेसफुली एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड. म्हणजे 6 महिन्यापर्यंत एक पाण्याचा थेंब पण नाही, फक्त ब्रेस्ट मिल्क. हे डेफिनेशन आहे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडचं. तर पहिल्या 4-5 दिवसात जेव्हा आई वल्नरेबल असते, नुकतंच डिलिव्हरी नंतर, तेव्हा एक्झॅक्टली एखादी कमेंट सुद्धा की ए दूध येते का तुला व्यवस्थित, पुरेसं पडतंय का, दॅट क्रिएट्स अ कॅस्केड ऑफ प्रॉब्लेम्स तिच्यासाठी. सारखे अरे येते का बाबा, येते असं का विचारलं त्यांनी. त्यामुळे मग खूप यू हॅव टू बी ज्युडिशियस विथ द चॉईस ऑफ वर्ड्स जे तुम्ही वापरताय आईकडे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या एक्झॅक्टली. सर, आणि रात्रीचं फिडिंग गरजेचं असतं का? खूप गरजेचं असतं, खूप गरजेचं असतं. ऍब्सोल्युटली. हा प्रोलॅक्टिन हार्मोन जो मी सांगितला, तो एकतर मॅक्सिमम रात्री सिक्रीट होतो. त्यामुळे मग, आणि जर का फर्स्ट फीड तुमचं लेट्स से 3 वाजता केला असेल तर तो प्रोलॅक्टिन हार्मोन सिक्रेट होऊन तुमच्या रक्तातच राहतो आणि 5-6 वाजता जे 2-3 तासानंतरचं फीड असतं त्याला तो उपयोगी पडतो. त्यामुळे मग नाईट फीड मध्ये द मोर यू ब्रेस्ट फीड, मोर तुमचं प्रोलॅक्टिन सिक्रीट होणार आहे, अजून तुमची पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होणार आहे. आणि दुसरा खूप महत्वाचा याचा फायदा असा आहे की प्रोलॅक्टिन हा खूप रिलॅक्सिंग हार्मोन आहे. त्यामुळे एखाद्या आईला वाटतं काय रात्री सारखं सारखं उठून दूध पाजायचं आहे, बट इनफॅक्ट दूध पाजल्यानंतर तिला अजून शांतपणे झोप लागणार आहे. त्यामुळे नाईट फीड म्हणजे मिडनाईट फीड आणि पहाटेचं फीड, 4 ते 5 या दरम्यानचं फीड, हे खूप महत्वाचं आहे. इनफॅक्ट वर्किंग मदर्स आता काय 1-2 महिन्यामध्येच प्रॉब्ली कामावर परत जायला लागतं, तर त्यांना सुद्धा माझ्या ओपीडीमध्ये मी तेच ऍडवाइस करतो की तुम्ही नाईट फीड आणि अर्ली मॉर्निंग फीड कंटिन्यू ठेवा. त्याच्यामुळे तुमचा ब्रेस्ट मिल्क फ्लो इंटॅक्ट राहील. ओके. हा, म्हणजे जे वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी पण, ते जसं दिवसभर अवेलेबल नसतात समजा, पण म्हणजे नाईट फीडिंग त्यांनी केलेलं तर कधीही म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. हा, वर्किंग मदर्सनी सुद्धा डेफिनेटली करायलाच पाहिजे. वर्किंग मदर्ससाठी अजून एक ऍडवाइस मी अशी पण देईन की तुम्ही एक्सप्रेस करून ब्रेस्ट मिल्क ठेवू शकता. दूध काढून ठेवायचं, एक्सप्रेस करून ठेवायचं, आणि हे रूम टेम्परेचरला दूध 6 ते 8 तास राहू शकतं. जोपर्यंत ते स्टराईल एन्व्हायरमेंट मध्ये आहे, कवर्ड आहे, हायजेनिक प्रॅक्टिसेस आपण प्रॅक्टिस करतोय, सो ते 6 ते 8 तास आरामात राहू शकतं. 24 आवर्स फ्रीज मध्ये सुद्धा राहू शकतं. 24 तास तरी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मध्ये ते दूध एकदम व्यवस्थित राहतं. फक्त ते दूध आपण फ्रीज मधनं बाहेर केलं तर हे लॉजिकल आहे, आपण तसं गार दूध काय बाळाला देणार नाही. तर ते कसं गरम करायचं? पहिला रूल म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचं नाही, कारण काय मायक्रोवेव्हच्या कशा वेव्हज येतात, म्हणून आपण कॉफी किंवा दूध जर का मायक्रोवेव्ह मध्ये गरम केली तर मध्येच एखादा घोट आपल्याला खूप गरम लागतो, कारण काय ते वेव्हज असतात ज्या गरम करतात. मग कसं गरम करायचं? तर एक उकळतं पाणी घ्यायचं किंवा वॉर्म वॉटर घ्यायचं आणि त्या पाण्याच्या वेसलमध्ये आपण एक छोटंसं वेसल ते ब्रेस्ट मिल्कचं ठेवायचं आणि तसं वॉर्म करायचं, आणि मग ते आपण कसंही वाटी चमच्यानी किंवा बोंडल्यानी बाळाला देऊ शकतो जर का आई अवेलेबल नसेल तर. पण एव्हरी टाइम मदर इज देअर, बाळांनी ब्रेस्टवर सक्कलच केलं पाहिजे, कारण काय एकतर ते ब्रेस्ट मिल्क फ्लो इंटॅक्ट राहतो, अजून दूध प्रोडक्शन होतं आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा ते चांगले. ब्रेस्ट फीडिंगचे असे खूप फायदे आहेत. बॉन्डिंग होतं, आईला पण खूप फायदे आहेत. फॉर एक्झाम्पल युट्राईन कॅन्सरचे चान्सेस कमी होतात, ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस कमी होतात, आणि एक खूप महत्वाचा फायदा मी माझ्या सगळ्या पेशंट्सला सांगतो की फॅट लॉस होतो आईमध्ये. युजली प्रेग्नन्सीमध्ये 12 ते 15 किलो वजन वाढतं. त्यामुळे त्याचे लेयर्स येतात फॅटचे. ब्रेस्ट फिडिंग मुळे ते सगळे शेड होतात. त्यामुळे मग तुमचं वजन प्रेग्नन्सीच्या आधी पूर्ववत व्हायला ब्रेस्ट फिडिंग खूप जास्ती मदत करतं. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ ब्रेस्ट फिडिंग. आणि बाकीचे फायदे आहेतच आहेत. युट्राईन इन्व्होल्युशन म्हणजे युट्रस जे पूर्ण फाकलेलं असतं प्रेग्नन्सीमुळे ते व्यवस्थितपणे आत जातं, हे सगळं. आणि प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे 2 हॉर्मोन्स करतात. त्यामुळे मग फक्त दूध पाजणे ही एकच क्रिया नाहीये, त्याचे खूप सारे फायदे आहेत.
आणि इट रिक्वायर्स पेशन्स. आणि पेशन्स डॉक्टर्स मध्ये सुद्धा, आईमध्ये सुद्धा आणि पूर्ण फॅमिलीमध्ये सुद्धा. त्यामुळे मग एकदा तुम्ही पेशंटली थोडंसं फक्त काय म्हणतात कस काढली, डेफिनेटली पुढचे 6 महिने ते 2 वर्ष व्यवस्थित तुमचा मिल्क फ्लो येईल. बरोबर. पण म्हणजे असे याचे नॉर्मली म्हणजे मल्टिपल बेनिफिट्स आहेत तसं बघितलं तर भरपूर. ब्रेस्ट फिडिंग करताना डॉक्टर जास्त जेवण करणं असं गरजेचं असतं का? येस, डेफिनेटली गरजेचं असतं. कारण काय ब्रेस्ट फिडिंग हे खूप एनर्जी कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी आहे. जर का तुम्ही विचारलेत किती कॅलरीज, तर अराउंड 700 to 800 किलो कॅलरीज एक्स्ट्रा तुम्हाला खायला लागतात. त्यामुळे मग तसं तुम्ही कॅल्क्युलेट करून तुमच्या जेवणामध्ये आणि आहारामध्ये ऍडिशन केलीच पाहिजे. आणि जे काय तुम्ही नॉर्मली खात असाल ते खाल्लं तरी चालेल. देर इज नो म्हणजे असं काय पथ्य पाळायला पाहिजे. बऱ्याच वेळा मी ऐकलेलं आहे, घरी सुद्धा ताई बहिणी जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा कोणी कोणी सांगायचं, अरे काय भोपळा खाऊ नको किंवा हे खाऊ नको आणि ते खाऊ नको. ह्याच्यामागे एव्हिडन्स एवढा सायंटिफिकली काही मला सापडला नाही. त्यामुळे मग पथ्य तुमचं एव्हरीथिंग यू कॅन इट. काही त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. ते हायजेनिक पाहिजे. घरी बनलेलं असेल तर ऑल द मोर बेटर. म्हणजे वी आर शुअर की बाबा ह्याने आपल्याला फूड पॉइझनिंग होणार नाही, इन्फेक्शन होणार नाही एक्सेट्रा. तर इन दॅट रिस्पेक्ट तुम्ही पथ्य पाळलं पाहिजे. इट शुड बी क्लीन. पण या पर्टिक्युलर याच्यात म्हणजे सर असं काही असतं का की म्हणजे प्युअर व्हेजच खाल्लं पाहिजे किंवा नॉनव्हेज डाएट वगैरे अवॉइड करायचं? युके मध्ये 6-7 वर्ष होतो, तिथं डेफिनेटली थोडीच प्युअर व्हेजिटेरियन सगळं मिळणार आहे. त्याच्या आधी जर्मनीला होतो, तिथं तर अजिबातच प्युअर व्हेजिटेरियन नाहीये, सगळेच नॉन व्हेजिटेरियन आहेत. तर असं काय कन्सेप्ट नाहीये त्याला. व्हॉट एव्हर यू इट. तर ब्रेस्ट फिडिंग करताना एक्स्ट्रा कॅलरीज लागतात म्हणून थोडंसं जास्ती जेवा, दॅट्स ऑल. आणि ती भूक लागतेच. ते आपल्याला काय एक्स्ट्रा आता कॅलरी काउंट करून आता मी बाबा जास्ती 4 पोळ्या खातो किंवा जास्ती अजून तूप घालतो असं काय करायला लागत नाही. यू विल फील हंग्री. नॅचरली होतच. नॅचरली या शब्दावर मला खूप कधी कधी हसू येतं. कारण काय आता ब्रेस्ट फिडिंग किंवा ब्रेस्ट मिल्क ही इतकी नॅचरल प्रोसेस आहे, तरी पण आपण का बोलतोय आज इकडे? त्याचं कारण असं आहे की मगाशी मी पेशन्स बद्दल बोललो की पेशन्स खूप कमी झालाय. अरे दूध पाजत नाही का, चला फॉर्म्युला द्या. आणि थोडस कमी वाटतंय का, जरा फॉर्म्युला द्या. बाळ रडतंय का, लगेच फॉर्म्युला द्या. तर हे पेशन्सचा थ्रेशोल्ड खूप कमी झालाय आपला, अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे मग येस, ब्रेस्ट फिडिंग इज अ नॅचरल प्रोसेस. तरी सुद्धा आज नॅशनल लेवलवर, स्टेट लेवलवर एक्स्ट्रा एफर्ट्स घालायला लागतात आपल्याला की बाबा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करा, फक्त ब्रेस्ट मिल्क द्या, फॉर्म्युला देऊ नका. ऑफकोर्स फॉर्म्युला देण्याचे काही युजेस आहेत, दे आर व्हेरी फ्यू इन नंबर. पण सरसकट आज भरपूर हॉस्पिटल्समध्ये पहिले 1 ते 2 दिवस बाळाला फॉर्म्युलाच दिला जातो. याचं कारण असं आहे की ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट कमी पडतोय. लॅक्टेशन सपोर्ट कमी पडतोय. कॉन्फिडन्स गेम इज डिक्रीजिंग. त्यामुळे मग ही फाईट आहे आपली. ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडियाची हीच फाईट आहे की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगचे जे रेट्स आहेत ते आपल्याला वाढवायचे आहेत. आणि नावडेज फॉर्म्युला फिडिंगचे रेट्स मोर दॅन 50% झालेत, एस्पेशली अर्बन एरियाजमध्ये, एस्पेशली सिटीजमध्ये, शहरांमध्ये. जसं जसं तुम्ही खेडेगावात जाल तसे तसे फॉर्म्युलाचे रेट्स कमी होतात. आणि तेवढेच त्याचे फायदे सुद्धा आहेत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगचे. मगाशी आपण बोललो की इट हेल्प्स इन बॉन्डिंग, इट हेल्प्स टू द मदर. पण बाळाला पण भरपूर फायदे आहेत. की अगेन हा मी डायलॉग खूप माझ्या ओपीडीमध्ये यूज करतो की तुमची बाळं तुम्हाला हुशार व्हायला हवी असतील तर प्लीज तुम्ही एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड करा. आणि याला सायंटिफिक बॅकिंग आहे. कारण काय, ज्या बाळांना फक्त स्तनपान केलेलं होतं, एकही थेंब फॉर्म्युलाचा किंवा एक्स्ट्रा वरच्या दुधाचा नव्हता, कम्पेअर्ड टू दोज ज्यांना मिक्स्ड फीडिंग आहे, गाईचं दूध दिलंय, फॉर्म्युला फीड दिलंय, तर जी बाळं एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड आहेत त्यांचं IQ 5 to 8 पॉइंट्सनी जास्त आहे. So there is a clear evidence की your babies will have more intelligence quotient. तर का नाही करायचं? पुढे जाऊन त्यांना जे नॉन कम्युनिकेबल डिझीज असतात, फॉर एक्झाम्पल बीपीचा त्रास ज्याला हायपरटेन्शन म्हणतो, किंवा डायबिटीस, किंवा अस्थमा, किंवा एक्झेमा, स्किन रॅशेस असतात, हे सगळे कमी होतात ओनली विथ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. तर किती बेनिफिट्स आहेत त्याचे. इट इज नॅचरल.
प्लास्टिक वापरत नाही आपण, बॉटल्स वापरत नाही, परत तो लोड नसतो की अरे बाबा आता फॉर्म्युला बनवायचा आहे, एक्झॅक्टली 30 ml क्लीन स्टराईल वॉटरमध्ये मला तो एक स्कूप घालायचा आहे, तो मिक्स करायचा आहे आणि तो बाळाला द्यायचा आहे. ही सगळी झंझट नाहीये. ट्रॅव्हलिंग करत असता, ट्रेनवर, फ्लाईटमध्ये, इट इज द मोस्ट नॅचरल वे. तर का नाही करायचं ते? यू हॅव टू डू इट. बरोबर आहे. नाही, आणि त्या पूर्वापार म्हणजे चालत आलेल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत असं म्हणायला हरकत नाही, तर त्या फॉलो केल्या पाहिजेत आपण कुठे कुठे. मॉडर्न मेडिसिन एक म्हणतं, वेस्टर्न मेडिसिन एक म्हणतं, पण दोघांचं बेस्ट आपण घ्यायला पाहिजे. जसं आपण वेस्टर्न कल्चर सगळ्या चुकीच्या गोष्टी घेतोय, तर दिस इज ऑल्सो वन ऑफ देम. आता UK मध्ये बॉटल फिडिंगचे आणि फॉर्म्युला फिडिंगचे रेट्स खूप आहेत. मोर दॅन 70 to 80% बाळ फॉर्म्युला फेड आहेत. तर दिस इज रॉंग. ते फर्स्ट वर्ल्ड कंट्री म्हणतो आपण, आता काय त्याचं स्थिती आहे मला माहिती नाही, पण ते आपण का घेतो त्यांच्याकडनं? टेक एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग. त्या गोष्टी तर आपण अवॉइड केल्याच पाहिजे, नो डाऊट. सर, दोन्ही बाळांमध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे का, आणि असेल तर ते किती असावे? गरजेचं 100% आहे. मला वाटत नाही आता आत्ताच्या काळामध्ये एवढी भराभरा बाळं होतात, पण सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ब्रेस्ट फिडिंग, तर ब्रेस्ट फिडिंग इटसेल्फ डिलेज नेक्स्ट प्रेग्नन्सी. प्रोलॅक्टिन हॉर्मोन बद्दल आपण मगाशी बोललो, तर प्रोलॅक्टिन हॉर्मोनमुळे ओव्ह्युलेशन होत नाही, म्हणजे एग्स रिलीज होत नाहीत, त्यामुळे मग प्रेग्नन्सी एनिवेज अवॉइड होते. पण अंतर ठेवायला पाहिजे का? 100% ठेवायला पाहिजे. 1-2 वर्ष तरी आईला लागतात टू रिकवर फिजिओलॉजिकली. आयर्न स्टोअर्स म्हणा, कॅल्शियम स्टोअर्स म्हणा, आणि मग अजून 2 वर्ष फॉर हर सायकोलॉजिकल इंटेलिजन्स आणि सेननेस. आणि आता पुणे मुंबईमध्ये तर दोन बाळं वाढवणं एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह आहे. तर मला माहित नाही की किती ऍक्च्युली 1.2 जात आहेत, पण ऍटलीस्ट 3 to 4 years हे रिकमेंडेड इंटरव्हल आहे. एखाद्या प्रेग्नंट पेशंटला डिलिव्हरीच्या आधी ब्रेस्ट फिडिंग विषयी किती माहिती असावी? व्हेरी गुड क्वेश्चन. आता हे कल्चर डेस्परेटली मी पुण्यामध्ये किंवा इन जनरल सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. अँटीनेटल काउन्सिलिंग, की बिफोर प्रेग्नन्सी एक 2 ते 3 आठवडे, मे बी 1 आठवडा, की आईला नॉट आईलाच नाही, सगळ्या फॅमिलीला, तिचे जे कोण केअर गिव्हर्स आहेत, तिची आई असेल, तिचे वडील असतील, डेफिनेटली हजबंड, किंवा इन लॉज, या सगळ्यांशी बोलणं खूप गरजेचं आहे. नॉट ओनली अबाउट ब्रेस्ट फिडिंग, किंवा ब्रेस्ट फिडिंगला काय काय सपोर्ट द्यायला लागतो, काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कुठले वीक पॉइंट्स येतात जेव्हा तुम्हाला वाटतं की फॉर्म्युला द्यावा आपण, शेजारचं येतात, कोणीतरी तिची मैत्रीण येते सांगायला, अरे एवढं का रडतंय बाळ, दे ना फॉर्म्युला तू. सो जस्ट टू प्रेस ऑन दोज पॉइंट्स, एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंगला आधीपासूनच आईला सेन्सिटाईज करायचं किंवा प्राईम करायचं. आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत, की मसाज कसा करायचा किंवा कोणी करायचा, किंवा कुठलं तेल वापरायचं, काजळाची पोझिशन काय, एक्सेट्रा. त्यामुळे मग हे अँटीनेटल काउन्सिलिंगचं खूप मोठं महत्व आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि दॅट शुड बी आयडियली फ्रॉम अ पेडियाट्रिशियन. आणि जॉईंट जर का झालं की गायनेकॉलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन, तर ह्याचे बेनिफिट्स खूप जास्ती आहेत. कारण काय ऑलरेडी त्यांना आयडिया असते, शी नोज एव्हरीथिंग अबाउट इट, की यू डोंट हॅव टू सॉर्ट ऑफ क्रॉस द ब्रिज व्हेन इट कम्स. ऑलरेडी आधी माहिती आहे की बाबा 1, 2, 3, 4 प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्याला हे सोल्युशन आहे. त्यामुळे मग महत्वाचं आहे आणि हे केलंच पाहिजे. ओके. आणि असं पण म्हणतात की म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करत असताना आई बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे ह्याच्यात म्हणजे काय तथ्य आहे? नाही, आता ह्या काय काय पूर्वीच्या सूचना आहेत किंवा रूढी आहेत, तेव्हा मे बी त्या रेलेव्हंट असतील. कारण काय बाहेर किती इन्फेक्शन होतं, किती हायजीन मेंटेन होती, किती स्टेरिलिटी होती, माहित नाही काय आहेत. पण आता तरी मोर यू मोबिलाइज अर्लियर, इट इज हेल्पफुल फॉर द मदर ऑल्सो. की सिझेरियन सेक्शन झालं असेल, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, तरी सुद्धा लगेच मोबिलाइज करायला पाहिजे. म्हणूनच आता सगळ्या हॉस्पिटल्समध्ये इमिजिएट फिजिओथेरपी केअर असते, की लगेच मोबिलायझेशन चालू करा. तर बाहेर जर का ती जात असेल आणि शी इज मेंटेनिंग ऑल द प्रिकॉशन्स, जे आपण नॉर्मल प्रिकॉशन्स मेंटेन करतो, कोविडच्या काळात जे आपण मेंटेन करत होतो, अननेसेसरीली इकडे तिकडे हात लावू नका, आल्यानंतर हात धुवा व्यवस्थित, आणि काळजी घ्या की तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. सो शी शुड बी ओके. त्यामुळे मग अगदी दुसऱ्या दिवशीपासून जरी बाहेर गेली तरी त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये की 40 दिवस आतच राहायला पाहिजे.
आय वुडंट अग्री विथ दॅट. ओके ओके. तुम्ही सर आता मसाज विषयी बोलत होते, तर मग दूध जास्त येण्यासाठी पण काही असं स्पेसिफिक काही मसाज वगैरे केला जातो का? आहे ना, आणि हा खूप लोकांना माहिती नाहीये का मी करताना बघितलं नाही. तर ऍक्च्युली आपल्या मागे 2 स्कॅप्युला म्हणतात त्याला, पाठीच्या सेंटर पार्टला पण वरच्या भागी, तर का असं सर्क्युलर मोशन मध्ये थोडं थोडं मसाज केलं, जेव्हा आई अशी खालती लाईंग डाऊन आहे किंवा एखाद्या टेबलवर तिने रेस्ट घेतलंय, तर मागनं सर्क्युलर मोशन मध्ये जेंटली मसाज करायचा. त्यामुळे दॅट इज वन वे की जेव्हा ब्रेस्ट मिल्क इन्क्रीज होऊ शकतं, ब्रेस्ट मिल्क फ्लो, तिथले जे डर्मॅटोम्स आहेत दे आर डिरेक्टली कनेक्टेड टू द ब्रेस्ट फीडिंग नेटवर्क, त्यामुळे मग ते प्रमोट करतात. ओके ओके. जर पेशंटने 3-4 महिने ब्रेस्ट फिडिंग केले नाही तर पुन्हा ब्रेस्ट फिडिंग सुरू करता येते का? म्हणजे डेफिनेटली करता येतं. सुरुवातीला आपण बोललो इट इज ऑल अबाउट अ सकलिंग गेम. जोपर्यंत बाळ सकल करतंय ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन स्टिम्युलेट होणारच होणार, यंत्रणाच त्याची आहे. नॅचरली द होल मेकॅनिझम इज लाईक दॅट. त्यामुळे जर का 2-3 महिने जरी केलं नसेल, डेफिनेटली थोडेसे कष्ट लागतील, अजून जास्ती तिला सपोर्ट लागेल, टेक्निक समजायला लागेल, पण ह्या मदर्स मध्ये सुद्धा ब्रेस्ट मिल्क इंडक्शन असा म्हणतो त्यांना मेडिकल लँग्वेज मध्ये, ते डेफिनेटली होतं. एखादा अनफॉर्च्युनेट प्रेग्नन्सी मध्ये जर का आईची डेथ झाली किंवा आई अवेलेबल नसेल, आयसीयू मध्ये असेल ब्रेस्ट फीडिंग करायला, तर मग हे खूप आता पारंपरिक स्टोरीज मध्ये पण आपण ऐकलं आहे की मावशीनी ब्रेस्टफीड केलंय किंवा इव्हन आजीनी ब्रेस्टफीड केलंय, किंवा जुन्या राजघराण्यामध्ये वेट नर्स हा एक कन्सेप्ट होता, दाई होत्या, त्या ब्रेस्टफीड करायच्या. 1 नाही 2 नाही 7-7 8-8 मुलांना ब्रेस्टफीड करायच्या. वेट नर्स तोच रोल होता. अजूनही काय काय राजघराण्यांमध्ये, रॉयल फॅमिलीज मध्ये ती प्रथा आहे. आणि ते कधीही इंड्यूस होऊ शकतं. ह्यालाच रिलॅक्टेशन किंवा इंडक्शन ऑफ लॅक्टेशन असं म्हणतात. त्यामुळे मग जर का मी पहिल्या बाळाला दूध पाजलं नव्हतं, पहिलं बाळ पूर्णपणे फॉर्म्युला फेड होतं, NICU मध्ये होतं, काही कारण असू शकतं, मग आता ह्या बाळाला मी कसं दूध पाजू? यू कॅन ब्रेस्ट फीड. पहिले 3 महिने बाळ ICU मध्ये होतं, आता मी कसं दूध पाजायला चालू करू? यू कॅन ब्रेस्ट फीड. आणि हा खूप रेग्युलर कन्सेप्ट आहे. थोडासा पेशन्स लागतो आणि सपोर्ट लागतो तिला, बट इट डज हॅपन. अशी भरपूर उदाहरणं माझ्याकडे आहेत, पुण्यात पण आहेत, आणि आमचा जो ब्रेस्ट फीडिंग नेटवर्कचा नॅशनल ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही खूप सक्सेस स्टोरीज अशा वाचतो. सर, गाईच्या दुधाबद्दल जर बोलायचं झालं, म्हणजे जसं आता बऱ्याच ठिकाणी कंपॅरिझन होतं की गाईचं दूध दिलं तरी चालतं, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगच्या ऐवजी, तर गाईच्या दुधात आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये कसं काय कंपॅरिझन काय करता येईल का? गुड क्वेश्चन. आता गाईच्या दुधामध्ये ऑब्व्हियसली प्रोटीन जास्ती असतं. आता तुम्ही मला विचाराल प्रोटीन जास्त आहे तरी चांगली गोष्ट आहे, घेऊ दे बाळाला, का नाही घेऊ दे. तर आता हा एक आपण कन्सेप्ट लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा वासरू जन्माला येतं तेव्हा ते किती तासात चालायला लागतं? लगेच चालायला लागतं. 1 दिवसात चालायलाच लागतं, पळायला लागतं. त्यामुळे मग ते सपोर्ट करण्यासाठी गाईच्या दुधामध्ये खूप जास्ती प्रोटीन आहे, हाय लेवल प्रोटीन आहे. आपलं बाळ कधी चालायला लागतं? 1 वर्षानंतर. इट टेक्स 12 months फॉर अ चाइल्ड टू स्टार्ट वॉकिंग. एवढं प्रोटीन आपल्याला गरजेचं नाहीये. आपल्याला ते सबस्टन्सेस गरजेचे आहेत जे आपल्याला ब्रेन डेव्हलप करतात. त्यामुळे मग गाईच्या दुधातलं प्रोटीन इज नॉट वन ऑफ देम. इनफॅक्ट 1 वर्षापर्यंत टिल 12 months ऑफ एज यू शुड अवॉइड होल मिल्क ऑफ एनी अदर ॲनिमल. दुसऱ्या प्राण्याचं कुठलंही दूध तुम्ही 12 महिन्यापर्यंत अवॉइड करायलाच पाहिजे. कारण काय, ते हाय मॉलिक्युलर वेट प्रोटीन जेव्हा तुमच्या शरीरात जातं, बाळाच्या शरीरामध्ये जातं, तर ते एक ॲलर्जीचं कॅस्केड चालू होतं. आणि ते कुठल्याही प्रकारे पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये इट कॅन कम आउट. एक्झेमा होऊ शकतो, स्किन ॲलर्जीज होऊ शकतात, अस्थमा होऊ शकतो, किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. काउज मिल्क प्रोटीन ॲलर्जी या अंब्रेला खालती हे सगळे ॲलर्जीज येतात. आणि फक्त 1 फीड जरी केलं तरी सुद्धा इट इज प्रॉब्लेमॅटिक. त्यामुळे मग गाईचं दूध तर 100% यू हॅव टू अवॉइड. त्याच्यामध्ये आयर्न खूप असतं. मला म्हणतात की आयर्न खूप आहे त्याच्यामध्ये, मग आयर्न चांगलं आहे शरीरासाठी, का नाही घेऊ दे. पण ते आयर्न ह्युमन बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. आता आयर्नचं प्रमाण ब्रेस्ट मिल्क मध्ये कम्पेअर्ड टू काउज मिल्क खूप कमी आहे, पण ह्युमन मिल्क मधलं आयर्न 100% ह्युमन मध्ये ऍब्झॉर्ब होतं, पण गाईचं दुधातलं होत नाही.
म्हणून काऊज मिल्कवर जी बाळं माझ्याकडे आलेली आहेत लास्ट 10 years मध्ये, ते सगळे आयर्न डेफिशियंट आहेत. त्यांना आयर्न द्यावंच लागतं आणि अपार्ट फ्रॉम दॅट बाकीचे प्रॉब्लेम्स असतात. पेरेंट्स म्हणतात सारखी सर्दी होते, सारखी सर्दाळलेली आहेत, सारखी उलटी करते, सारखे जुलाब होत आहेत, कारण ह्या सगळे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. कारण काय, त्याच्यामध्ये केसिन नावाचं प्रोटीन असतं. ह्युमन मिल्क मध्ये वे प्रोटीन असतं. तर गाईच्या दुधातलं केसिन प्रोटीनचं लगेच दही बनतं आणि ते तिथंच राहतं आणि ते ऍब्झॉर्ब होत नाही. वे प्रोटीन इतकं सोपं आहे डायजेस्ट करायला, ते पूर्णपणे ऍब्झॉर्ब होतं. त्याच्यानंतर मग कॅल्शियम फॉस्फरस चा जो रेशो असतो तो परफेक्ट आहे ह्युमन मिल्कमध्ये. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचा रेशो जो आहे तो अप्रोप्रिएट आहे ह्युमन मिल्कमध्ये आणि गाईच्या दुधामध्ये तो खूप जास्ती आहे. हे सगळे छोटे छोटे जे पॉइंट्स आहेत ते त्यांचं खूप मेजर रिपकशन्स असतात बाळाच्या न्यूट्रिशनवर. आयर्न डेफिशियन्सी होणं, कॅल्शियम डेफिशियन्सी होणं, ओव्हरऑल IQ कमी होणारच आहे, त्याच्यामध्ये ॲलर्जीज होणार आहेत बाळाला. त्यामुळे मग यू हॅव टू अवॉइड शिवाय ब्रेस्ट मिल्क मध्ये अँटीबॉडीज असतात, अँटी इन्फेक्टिव्ह फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये. त्याचा अर्थ काय की आईला एखादं इन्फेक्शन झालंय, सर्दी झालीये, खोकला झालीये, तर आईच्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि हे अँटीबॉडीज ब्रेस्ट मिल्क द्वारा बाळाकडे जातात. त्यामुळे मग ब्रेस्ट मिल्कला आपण पहिला टीका किंवा फर्स्ट इम्युनायझेशन असं बोलतो. दॅट इज द बेबीज फर्स्ट इम्युनायझेशन. सुरुवातीला जो चीक येतो किंवा कोलोस्ट्रम असतं त्याच्यामध्ये हे सगळे अँटी इन्फेक्टिव्ह फॅक्टर्स असतात, इम्युनोग्लोबिलिन्स असतात आणि एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर नावाचा फॅक्टर असतो. हे सगळे फॅक्टर्स बाळाला दे आर व्हेरी इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह द इम्युनिटी. म्हणून तो चीक देणंही गरजेचं असतं. काही कम्युनिटीज मध्ये चीक काढून फेकून देतात कारण काय तो येल्लोइश दिसतो, पस सारखा दिसतो, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एवढी हाय त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे आणि इट इज अ लाईफ फ्लुइड, जीवित फ्लुइड येते. कारण काय, लाईफ फॅक्टर म्हणजे कस्टमाइज्ड फॉर युअर बेबी. तुम्हाला जे इन्फेक्शन झालंय त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तुमच्या बाळाला मिळत आहेत. एवढं कस्टमायझेशन कुठेच होत नाही जगात. फॉर्म्युलामध्ये हे सगळे इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स नाही आणू शकत. लायपेज नावाचं एक एन्झाईम असतं दॅट हेल्प्स इन इझी डायजेशन. ते इतकं वोलटाईल सबस्टन्स आहे, ते अजूनपर्यंत आपण आता चंद्रावर गेलो पण हे लायपेज काय आपण फॉर्म्युलामध्ये टाकू शकलेलं नाहीये. एसेन्शियल फॅटी ऍसिड्स असतात काही ते आपण टाकू शकलेलं नाहीये. त्यामुळे मग हे मोस्ट नॅचरल जे ब्रेस्ट मिल्क आहे, इट इज अ लाईफ फ्लुइड. गाईचे तर मी तुम्हाला गैरफायदे सांगितले, तर मग फॉर्म्युला इट इज अ डेड फ्लुइड. हे सगळे अँटी इन्फेक्टिव्ह फॅक्टर्स, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स, लायपेज एन्झाईम्स, इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, यू कॅनॉट पुट इट. कारण काय, हे अनस्टेबल कंपाऊंड आहेत. हे कम्युनिकेट करणं पालकांना खूप गरजेचं आहे. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट मिल्क आणि ब्रेस्ट फीडिंग. सर, पण मग तुम्ही काय सजेस्ट करता म्हणजे नॉर्मली आता तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांना, की म्हणजे ब्रेस्ट फीडिंग हे किती दिवस दिलं पाहिजे? व्हेरी नाईस क्वेश्चन. तर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग बद्दल आपण मगाशी बोललो, तर 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग व्हायलाच पाहिजे. आणि ते डे 0 पासन ते 6 महिन्यापर्यंत. एक्सक्लुझिव्ह म्हणजे एक्सक्लुझिव्ह, पाण्याचा थेंबही नाही, प्री लॅक्टियल फीड्स पण नाही. काही पालक मध देतात, हनी देतात, दॅट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. नॉट रिक्वायर्ड नाही, इट इज शुड बी बॅन्ड. कारण काय, हो अगदी नाही, नो म्हणजे नो. त्यामुळे बॉट्युलिझम नावाचा एक रोग होऊ शकतो. सो इट्स नॉट ऍडवायझेबल. प्री लॅक्टियल फीड्सच्या ह्याच्याखाली कुठलं तरी चाटण द्या, इट इज नॉट रिक्वायर्ड. किंवा इट इज नॉट रिक्वायर्ड पेक्षा इट शुड नॉट बी गिव्हन. कारण काय, मग त्याच्यानंतर बाळ दूध पिणार नाही. हे जे कोलोस्ट्रम आहे, चीक आहे, तो एवढूसा दिसतो दिसायला, एक्सप्रेस केल्यानंतर तो कमी दिसतो. काय मग वाटतं की बापरे एवढूसच दूध आहे, दिलं तर चालेल का? पण बाळाचं जे पोट असतं पहिले 3-4 दिवस फक्त 5 ml असतं, एवढूस असतं. त्याच्यासाठी तो चीक इज सफिशियंट. त्याच्यानंतर मग हळूहळू जसं बाळाचा पोटाचा साईज वाढायला लागतो, 6 महिन्यापर्यंत 200 ml तो होतो. पण तेव्हा दूध पण वाढतंय. सो दॅट इज द लॉजिक. त्यामुळे मग 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग ते तुम्ही 2 वर्षापर्यंत कंटिन्यू करायला पाहिजे. कारण काय, 6 महिन्यापर्यंत ज्या काही बाळाच्या गरजा आहेत 100% फक्त आईच्या दुधामुळे त्या पूर्ण सपोर्ट होत आहेत. मग 1 वर्षापर्यंत अराउंड 2/3 ऑफ न्यूट्रिशन हे ब्रेस्ट मिल्क मधनं मिळतंय बाळाला. आणि 1 वर्ष ते 2 वर्ष, लाईक 12 months to 24 months, अराउंड 1/3 न्यूट्रिशन आईच्या दुधातनं मिळतंय.
म्हणून तुम्ही 6 महिन्याला कॉम्प्लिमेंटरी चालू करा, पण ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवा, ब्रेस्ट मिल्क चालू ठेवा. तुमचं व्हिटॅमिन ए चे रिक्वायरमेंट, आयर्नची रिक्वायरमेंट ही सगळी ब्रेस्ट मिल्क मधनं पूर्ण होतीये. या आणि सर प्रीमॅच्युअर बाळासाठी काही म्हणजे स्पेशल काही हे असतं का, काही स्पेशल कंडिशन्स वगैरे असं काही? प्रीमॅच्युअर बाळ जेव्हा होतं 7व्या महिन्यात झालं, 8व्या महिन्यात झालं, तर आईचं दूध त्याप्रमाणे कस्टमाइज होतं. इसेन्शियल फॅटी ऍसिड्स काही काही ज्या प्रीमॅच्युअर बाळाला गरजेच्या असतात ते 9 महिन्याच्या बाळाच्या आईच्या दुधात, टर्म मिल्क मध्ये ते नसतात. त्यामुळे प्रीमॅच्युअर जर का बाळ झालं तर हे इसेन्शियल फॅटी ऍसिड्स अजून सिक्रेट होतात. प्रोटीन खूप हाय असतं प्रीमॅच्युअर मिल्क मध्ये. म्हणजे प्रीमॅच्युअर बाळ झालेल्या आईच्या दुधामध्ये प्रोटीन कंपोनंट इज व्हेरी हाय ऍज कम्पेअर्ड टू अ बेबी जे टर्म आहे किंवा जे 9 महिने पूर्ण भरलेले आहेत. त्यामध्ये अजून कस्टमायझेशन होत आहे. जर का बाळ जितकं लवकर होईल तितकं कस्टमायझेशन आईच्या दुधात होतं. त्यामुळे 100% आईचं दूध बाळाला पूरक आहे, ऍज लॉंग ॲज यू आर गिव्हिंग इट इन द राईट अमाऊंट अँड यू आर स्टार्टिंग इट ॲट द राईट टाइम. त्यामुळे प्रीमॅच्युअर बाळ जर का झाला असेल तरी सुद्धा ब्रेस्ट मिल्क इज सफिशियंट. ओके सर, ब्रेस्ट फिडिंग आता तुम्ही जसं प्रमोट करताय तसं आपल्या सरकारकडून पण काय ते प्रमोशन वगैरे केलं जातंय का? हो, डेफिनेटली. इनफॅक्ट एक खूप महत्वाचा लॉ आहे भारतामध्ये, दॅट इज मिल्क सबस्टिट्यूट्स लॉ. त्यामुळे मग ह्या लॉच्या अंडर 1992 मध्ये हा ऍक्च्युली पास झाला होता आणि आता 2003 मध्ये त्याचं अमेंडमेंट झालं. तर अंडर दिस लॉ यू आर नॉट अलाउड टू प्रमोट एनी मिल्क सबस्टिट्यूट्स. म्हणजे फॉर्म्युला फीड्स आहेत त्याच्या जाहिराती लावल्यात बाहेर, किंवा डिरेक्टली प्रेग्नेंट मदर्सला तुम्ही रिच आउट करताय की बाबा आमचा फॉर्म्युला आहे, किंवा तुमच्यासाठी सहल आम्ही ट्रिप ऑर्गनाईज केली आहे स्पॉन्सर्ड बाय दीज फॉर्म्युला कंपनीज. इट इज नॉट अलाउड. डॉक्टर्सना इन्सेंटिव्स, गायनेकोलॉजिस्टना इन्सेंटिव्स, दॅट इज नॉट अलाउड अंडर दिस लॉ. किंवा एखाद्या केमिस्ट शॉप मध्ये गेलात आणि तिथं मोठी ऍड लावली आहे आई बाळाला फॉर्म्युला फीड पाजतीये, सो दॅट इज नॉट अलाउड ॲज वेल. तर हे सरकारकडनं हा खूप महत्वाचा लॉ पास झालेला आहे आणि त्याच्या अंडर एनीबडी हु इज नॉट फॉलोइंग द लॉ इज हेविली शिक्षा होऊ शकते त्याला. या डेफिनेटली. ठीक आहे. आणि असं काही असतं का की उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे बाळाला ब्रेस्ट फिडिंग तर चालू आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पाणी पण दिलं पाहिजे वगैरे? एकही थेंब बाळाला गरजेचा नाहीये पाण्याचा. कारण काय, दूध जेव्हा येतं तेव्हा सुरुवातीला फक्त पाणी येतं, त्याला फोर मिल्क असं म्हणतो. ते क्लिअर आणि ब्लूइश कलरचं असतं. आणि त्याच्या मागे जे येतं त्याला हाइंड मिल्क म्हणतात, त्याच्यामध्ये जास्ती फॅट असतं, त्याच्यामुळे आपलं पोट भरतं, बाळाचं पोट भरतं. त्यामुळे मग ते जे फोर मिल्क आहे म्हणजे टोटल ब्रेस्ट मिल्क अराउंड 75 to 80% फक्त पाणी आहे. त्यामुळे मग ते हायड्रेशन मेंटेन करायला सक्षम आहे. ऍडिशनली तुम्हाला काहीही पाणी द्यायची गरज नाही आहे. फक्त ते 15 ते 20 मिनिटं अराउंड एका साईडला तुम्ही दूध पाजा. एका साईडला का पाजा, म्हणजे सुरुवातीचं पाणी जायला पाहिजे फोर मिल्क, आणि मागचं हाइंड मिल्क फॅट ते पण जायला पाहिजे. जर का 5 मिनिटं एका साईडला केलं मग नंतर 5 मिनिटं दुसऱ्या साईडला केलं तर मग दोन्ही साईडचं पाणीच जाईल. त्यामुळे मग बाळाला फक्त पाणी मिळेल, भूक भागणार नाही त्याची. त्यामुळे 5-10 मिनिटांनी परत बाळ उठेल. म्हणून हे खूप गरजेचं आहे सांगणं की तुम्ही एका साईडला दूध पाजायला चालू केल्यानंतर ते स्तन पूर्ण रिकामं झाल्याशिवाय दुसऱ्या साईडला यू शुड नॉट शिफ्ट. कारण काय, आपण मगाशी ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स बद्दल बोललो. त्यामुळे एका साईडला दूध पाजायला लागल्यानंतर बऱ्याच वेळा दुसऱ्या साईडला लिकिंग होतं मिल्कचं. त्यामुळे आईनी लगेच स्विच नाही करायचं. त्या साईडचं पूर्ण जेव्हा तिला फील की बाबा आता रिकामं झालंय, देन ओनली यू शुड स्विच. म्हणून मग पाणी द्यायचं गरज नाही आणि फोर मिल्क मध्ये भरपूर पाणी असतं. सर, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे काय? सो स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे बाळाची स्किन आणि आईची स्किन. हे बाळ म्हणजे आपण छातीवर ठेवायचं. तर हे जन्मल्या लगेच झालं पाहिजे. कॉर्ड कट करायच्या आधी सुद्धा, म्हणजे बाळ जन्माला आलं लगेच त्या आईच्या छातीवर ठेवा. आणि ते एक 60 सेकंदानंतर कॉर्ड कट करा. ह्याला डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग असं म्हणतात. हे सुद्धा सगळ्या बाळांमध्ये होणं गरजेचं आहे. एक आर्ग्युमेंट अशी पण आहे की फक्त प्रीमॅच्युअर बेबीजला हे फायदेशीर आहे, त्यांच्यामध्ये अॅनिमियाचे रेट्स कमी होतात, पण असं नाहीये.
ऑल द बेबीज 9 महिन्याचे होऊ देत किंवा मग प्रीमॅच्युअर बाळ होऊ दे, हे स्किन टू स्किन करणं आणि डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग करणं, काय फक्त 60 सेकंद, ओनली 60 सेकंड्स, पण त्याच्यामुळे एवढे फायदे होत आहेत. 5 वर्षापर्यंत अॅनेमियाचे रेट्स कमी होत आहेत. जन्मल्या बाळाचं पूर्ण सर्क्युलेशन चेंज होत आहे एका सेकंदात. जे काय आईकडनं त्याला ब्लड मिळतंय प्लॅसेंटाद्वारे आणि आईकडनं ऑक्सिजन मिळतंय, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला श्वास घ्यायला चालू करायचंय. आता ही हॅज टू गिव्ह ऑल द ऑक्सिजन ऑर द बेबी हॅज टू गिव्ह ऑल द ऑक्सिजन. तर त्या ट्रान्झिशन मध्ये आपण हेल्प करतोय बाळाची, म्हणून ते डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग गरजेचं आहे आणि स्किन टू स्किन पण गरजेचं आहे. त्यामुळे मग लगेच जर का छातीवर बाळ ठेवलं, त्यामुळे मग त्याच्यामुळे सुद्धा रिफ्लेक्सेस स्टिम्युलेट होत आहेत, प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स. आणि मग पुढचे 6 महिने ते 2 वर्ष बाळाला किंवा आईला ब्रेस्ट फिडिंग मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे मग तेव्हाच चालू होते तुमची जर्नी ब्रेस्ट फिडिंगची. ऍट द सेकंड जेव्हा बाळ जन्माला येतं, म्हणून ते लगेच छातीवर ठेवणं, ह्याला स्किन टू स्किन म्हणतात. आणि हे स्किन टू स्किन तुम्ही कंटिन्यू करू शकता डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा, घरी गेल्यानंतर सुद्धा, आणि हे कोणी करू शकतं. आईनीच करायला पाहिजे असं काही नाही, बाबा पण करू शकतात. आणि मग फॅमिली मधले जे कोलोनाइज्ड बॅक्टेरिया आहेत किंवा व्हायरसेस आहेत, ते सगळे त्या बाळाला सुद्धा इम्युनिटी मिळते. त्यामुळे मग आई, वडील, आजी, युजली फॅमिली मेंबर्स यांना कोणीही स्किन टू स्किन दिलं तरी चालेल. प्रीमॅच्युअर बाळांना जास्ती फायदे आहेत स्किन टू स्किनचे, पण सगळ्या बाळांना करायलाच पाहिजे ऍट बर्थ. बाळाला रात्री दूध पाजलं तर दात किडतात असं म्हणतात, तर हे काय म्हणजे काय, ह्याला काही लॉजिक नाहीये. त्यामुळे रात्री दूध पाजायलाच पाहिजे. आणि वरती जाऊन बाळाच्या तोंडात बोटं घालून काय दात बीत साफ करू नका, दात पण नसतात त्याला. त्यामुळे प्लीज कंटिन्यू ब्रेस्ट फिडिंग इन द नाईट. सर, निपल शिल्ड वापरलं तर चालतं का, म्हणजे ते काय आहे नेमकं? आता हे खूप सारे गॅजेट्स आलेत मार्केटमध्ये, निपल शिल्ड म्हणा किंवा ब्रेस्ट पंप म्हणा, हँड पंप, इलेक्ट्रिक पंप एक्सेट्रा. ह्याचे काही गैरफायदे नाही आहेत, देर इज नो डिसएडव्हान्टेजेस. पण जितके जास्ती आपण गॅजेट्स वापरू तितके जास्ती बाधा येते बिटवीन द बेबी अँड द ब्रेस्ट. आणि त्यांची स्टरिलिटी मेंटेन करणं, हायजीन मेंटेन करणं, हे तेवढंच महत्वाचं आहे. बॉटल फीड जे आहे, मॅक्सिमम जे प्रॉब्लेम्स येतात बॉटल फिडिंगमुळे, दॅट इज बिकॉज ऑफ द इन्फेक्शन. ती स्टेरिलिटी मेंटेन होत नाही व्यवस्थित. ते उकळत्या पाण्यातनं काढायचं, त्यांना ड्राय करायचं आणि इन्फेक्शन होऊन द्यायचं नाही. त्यामुळे निपल शिल्ड किंवा ब्रेस्ट पंप्स हे वापरू शकता तुम्ही, पण त्यांची हायजीन मेंटेन करा, हे एवढंच आहे. काही मदर्सला, कारण काय इन्व्हर्टेड निपल्स असतात, बाहेर टोकीदार नसतात, किंवा फ्लॅट निपल्स असतात, तर त्यांच्यामध्ये निपल शिल्ड वापरतात लोक. पण हेही मी इथं सांगावं असं वाटतं मला, की एखादं अॅनाटॉमी असेल ब्रेस्टची, फ्लॅट निपल्स असतील, इन्व्हर्टेड असेल, तर ते बाळ आपोआप शिकतं दूध प्यायला. आधीच आपण जर का गरोदर असताना बघितलं, हा तुला इन्व्हर्टेड निपल्स आहेत, तुला निपल शिल्ड वापरायला लागेल, हे चुकीचं आहे. लेट हर अटेम्प्ट ब्रेस्ट फिडिंग द नॅचरल वे. भरपूरदा बाळ शिकतात दूध पाजायला, जोपर्यंत पूर्ण लॅचमेंट आहे किंवा पोझिशन व्यवस्थित आहे, बेबीज डू ब्रेस्ट फीड. त्यामुळे 100% वापरायलाच पाहिजे असा काही रूल नाही आहे. बाळ व्यवस्थित दूध पितंय हे म्हणजे कळतं का? डेफिनेटली कळतं बाळ. आता एक तर पहिली गोष्ट आहे पोझिशन. बाळाची पूर्ण पाठ सपोर्टेड आहे, बाळ आईकडे फेसिंग आहे, बाळाची मान आईकडे फेसिंग आहे. कारण काय, असं आपण चहा नाही पिऊ शकत, तसं बाळाचं दूध कसं पिईल. त्यामुळे पूर्णपणे बेबी शुड बी फेसिंग द मदर. स्किन टू स्किन झालं तर खूपच उत्तम. बाळाचं चिन जे आहे ते ब्रेस्टला लागलं पाहिजे. खालचा जो ओठ आहे तो बाहेरच्या बाजूला, इव्हर्टेड असं आम्ही त्याला म्हणतो. आणि टीट किंवा निपल जे आहे ते बाळाच्या जिभेच्या आणि वरच्या टाळूच्या मध्ये, ही करेक्ट पोझिशन आहे. माउथ फुल ऑफ ब्रेस्ट असा एक कन्सेप्ट आहे, फक्त निपल नाही. कारण काय, फक्त निपलवर जर का बाळ चोखत राहिलं किंवा चावत राहिलं तर ते निपल सोर होईल. त्यामुळे मग निपलच्या मागचा भाग सुद्धा बाळाच्या तोंडात गेला पाहिजे. दॅट इज द मिनिंग ऑफ माउथ फुल ऑफ ब्रेस्ट. हे सोपं इंग्रजी आहे. त्यामुळे मग हे करेक्ट लॅचमेंटचे साईन्स आहेत. आणि त्याच्यानंतर बाळ हळूहळू स्लो सकनी
बाळ दूध प्यायला लागतं. आणि सक केलं की लगेच तुमचं ऑक्सिटोसिन सिक्रेट होतो आणि प्रोलॅक्टिन सिक्रेट होतो, आणि मग दूध येण्याची प्रक्रिया चालू होते. मग बाळ तुमचं जर का फक्त दुधावर एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड असेल तर कसं कळणार पुरेसं प्यायलंय की नाही, तर जर का 2 फीड्सच्या मध्ये बाळ एक 2 ते 3 तास शांत झोपत असेल, दिवसामध्ये 6 to 8 टाइम्स मिनिमम बाळ लघवी करत असेल, युरिन पास करत असेल आणि ग्रोथ चार्टवर वेट गेन दिसत असेल, तर 100% तुमचं ब्रेस्ट फिडिंग पुरेसं आहे. अराउंड एक 25 to 30 ग्रॅम्स वेट गेन पर डे पहिले एक 3 महिने असं आम्ही रफली मोजतो. त्यामुळे मग दर एक 3 ते 4 आठवड्यांनी तुम्ही बाळाचं वजन करा आणि ते प्लॉट करा ग्रोथ चार्ट्सवर, आणि तुम्हाला ते वरती जाताना दिसेल. दॅट मीन्स युअर बेबी इज फीडिंग वेल. आणि एखाद्या वेळी जर का फीड करत नसेल किंवा काही कारणाने मदर फीड करू शकली नाही, ऍडमिट असेल आयसीयू मध्ये एक्सेट्रा, तर हे पण गरजेचं आहे की आई हँड एक्सप्रेस करते आणि सगळं दूध काढतीये, नाहीतर मग तिलाच त्रास होईल त्याचा. ब्रेस्ट एनगॉर्ज होतील, सगळं दूध तिथं साठून राहील आणि मग त्याचं इन्फेक्शन होऊन मॅस्टायटिस किंवा तिथलं लोकल इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून मग जर का बाळ व्यवस्थित सकल करत नसेल किंवा ऍडमिट असेल तर डेफिनेटली आईनी ते एक्सप्रेस केलं पाहिजे. त्यामुळे मग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय तिथं जर का साठून राहिलं त्याच्यामध्येच एक इनिबिटर नावाचा फॅक्टर असतो. म्हणून अशाही पेरेंट्स माझ्याकडे येतात, बाळा एकाच बाजूनी दूध येते, दुसऱ्या बाजूनी काय येत नाहीये. कारण काय जेव्हा हॉर्मोन जातात ते दोन्हीकडे जातात, एकाच बाजूला जातात असं होऊच शकत नाही. तर पण इनिबिटर नावाचा जो त्याच्यात सबस्टन्स असतो तो लोकली ऍक्ट करतो, तो फक्त आपण प्रेस करून काढून टाकायचा आणि मग दूध येणं चालू होईल. दॅट्स व्हेरी इझी. आणि सर दूध वाढवण्यासाठी म्हणजे कोणती औषधं स्पेसिफिक अशी काय असतात? खूप रेग्युलरली बरीच औषधं देतात, पेरिनॉम, मेटाक्लोप्रोमाइड, शतावरी कल्प हे देतात. सो यू कॅन टेक देम. पण दूध वाढतं फक्त प्रायमरीली एका गोष्टीने, ते म्हणजे जोपर्यंत बाळ सकल करते. ते जे लॅक्टिफेरस डक्ट्स असतात त्यांना जसा पूल मिळाला की मग तो रिफ्लेक्स आरामात ब्रेन मध्ये जातो, आणि दॅट इज द ओनली डेफिनेटिव्ह वे ज्याच्यामुळे तुमचं दूध येणार आहे. बाकीचे ज्या हे मेडिसिन्स आहेत त्यांना लॅक्टोगॉग्स असं म्हणतात. ते सपोर्ट करतात, नाही दिलं तरी इट इज ओके. पण मेन ऍक्शन आहे ती सकलिंगची, मेकॅनिकल येते, ती व्हायलाच पाहिजे. बर सर, हॉस्पिटल बेबी फ्रेंडली कसे असावे? व्हेरी नाईस. सर आता हे बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह हे सरकारने चालू केलंय अंडर दीज व्हेरियस ऍक्ट्स. तर आता पूर्ण स्टाफ जो हॉस्पिटलचा आहे दे शुड बी कॉन्फिडंट की कुठल्याही प्रकारची मदर आली, वी कॅन इंड्यूस ऑर वी कॅन हेल्प हर लॅक्टेट. जे ब्रेस्ट फिडिंग आम्ही सपोर्ट करू शकतो. असं हॉस्पिटल जे प्रोएक्टिव्हली फॉर्म्युला फीड्स प्रेफर करत नाही, की बाळ जन्माला याच्या आधीच तुम्ही फॉर्म्युला लिहून द्या की राहू दे बाबा, हे प्रॅक्टिसेस नाही पाहिजेत. त्यांचे 10 कमांडमेंट्स आहेत ब्रेस्ट फिडिंगचे, ते ओपीडी मध्ये किंवा जिथं पेशंट्स येत आहेत जात आहेत तिथं तुम्ही डिस्प्ले केलेले आहेत. तर ह्या काही स्टेप्स आहेत ज्याच्या अंडर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल हे ॲक्रिडेशन तुम्हाला मिळू शकतं. आणि त्यांचे इन्स्पेक्टर्स असतात, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन त्या इन्स्पेक्टर्सना इन्व्हाइट करा. वन्स यू आर कॉन्फिडंट की तुमचं अख्खं हॉस्पिटल, तुमचा स्टाफ, नर्सिंग स्टाफ, ऑल पेडियाट्रिशियन्स, गायनेकोलॉजिस्ट, RMOs हे सक्षम आहे टू सपोर्ट द ब्रेस्ट फिडिंग. या गरोदर आईला काय ऍडवाइस द्याल सर तुम्ही? सो प्रेग्नेंट पेरेंट्स असं मी नेहमी म्हणतो की फक्त आई प्रेग्नेंट नाहीये, दोन्ही पेरेंट्स प्रेग्नेंट आहेत. फादर इज इक्वली इन्व्हॉल्ड. तर त्यांना मी काय ऍडवाइस देईन? नंबर 1, अँटीनेटल काउन्सिलिंग तुम्ही तुमच्या पेडियाट्रिशियनना किंवा तुमच्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटा. आणि हे जे कॉमन मिथ्स जे आहेत, राईट फ्रॉम बेबी मसाज किंवा काजळ घालणे, धुरी देणे बाळाला, ह्याच्याबद्दल जाणून घ्या आणि मेक अ लॉजिकल डिसिजन. आणि सिमिलरली हॅव अ डिटेल डिस्कशन अबाउट ब्रेस्ट फिडिंग. तर पहिला ॲडवाइस माझा हेच राहील की दूध येणार, देर विल बी मिल्क. इफ यू हॅव अ बेबी, डेफिनेटली मिल्क विल बी देर. फर्स्ट गेट दिस क्लिअर इन युअर माइंड. आणि मग ते सपोर्ट करण्यासाठी जी काय ॲडवाइस आहे, फॉर एक्झाम्पल पोझिशनिंग,
पेरेंटल सपोर्ट म्हणजे तिचे आई वडील किंवा तिचे इनलॉज या सगळ्यांना समजून सांगणे की ब्रेस्ट फिडिंगचं टेक्निक काय आहे, ब्रेस्ट फिडिंगची मेकॅनिझम काय आहे, एखाद्या वेळेस जर का कमी दूध आलं तर त्याची काय कारण असू शकतात, त्याला तुम्ही कसं सपोर्ट करू शकता. सो हे ऍडवाइस घेणं किंवा ह्याची माहिती असणं बाळ येण्याच्या अगोदर खूप गरजेचं आहे. आणि जर का काही प्रॉब्लेम आला तर ट्रबल शूट कसं करायचं, कोणाकडे जायचं, कुठे जायचं, हेही महत्वाचं आहे. रात्री 2 वाजलेत, 3 वाजलेत, दूध येत नाहीये, बाळ रडतंय, दीज आर द वीक पॉइंट्स. सो हाऊ टू टॅकल देम, हे आधीच तुम्ही सेफ्टी नेट करून ठेवा. मिल्क एक्सप्रेशन चे स्टेप्स काय आहेत, ते दूध व्यवस्थित कसं तुम्ही स्टोअर करा जर का मदर लगेच कामावर परत जाणार असेल, तर त्याचं ऍडवाइस मी देऊ इच्छितो. ओव्हरऑल हायजीन बाळाचं आणि मदरचं आणि फादरचं कसं मेंटेन करायचं, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. सो हे 4 to 5 पॉइंट्स वर आय वुड लाईक टू ऍडवाइज द पेरेंट्स. आणि डेफिनेटली सम कॉमन सप्लिमेंट्स जे बाळाला आपण देतोच, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी, कारण काय व्हिटॅमिन डीचं प्रमाण ब्रेस्ट मिल्क मध्ये कमी असतं. आणि आधी पद्धत होती की बाळाला ऊन दाखवायचं, तर उन्हामुळेच व्हिटॅमिन डीचं स्टिम्युलेशन होतं प्रोडक्शन व्हायला. पण आता पोल्युशनमुळे, एन्व्हायरमेंटल जे इश्यूज चालू आहेत त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन कमी होतंय. तो एक वेगळा विषय आहे की युव्ही रेज मध्ये सुद्धा प्रकार असतात, ए आणि बी. तर बी प्रकारचे युव्ही रेज जे असतात ते स्किन मध्ये पडल्यानंतर तुमचं व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन होतं. आणि अनफॉर्च्युनेटली काचेमुळे, धुळीमुळे, पोल्युशनमुळे हे बी रेज पृथ्वीच्या सरफेसवर पोचतच नाहीयेत. म्हणजे कमी व्हायला लागले. ऍटलिस्ट इन मेट्रोपॉलिटन सिटीज आणि अर्बनायझेशन जे झालेलं आहे त्यामुळे मग व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन वर फरक पडतो. म्हणून मग व्हिटॅमिन डी सप्लिमेंट सगळ्या बाळांना देणं गरजेचं आहे. सो दीज आर सम ऍडवाइसेस दॅट आय वुड लाईक टू गिव्ह, जे प्रेग्नंट पेरेंट्स माझ्याकडे येतात. कारण काय दोन्ही एकत्र आहात, फक्त आईला तुम्ही रिस्पॉन्सिबल नाही पकडू शकत वेन शी इज नॉट एबल टू ब्रेस्ट फीड. इट्स द एंटायर फॅमिली. हे कल्चरच आपल्याला डेव्हलप करायचं आहे ऍज अ सोसायटी, ऍज अ सिटी. हे नॉर्मलाइज करायचंय. आई कुठेही ब्रेस्ट फिडिंग करू शकली पाहिजे. बसवर म्हणा, बस स्टॉपवर म्हणा, ट्रेन मध्ये सुद्धा असं वळून नाही बघायचं. दॅट इज द कल्चर. इथं सोसायटीचा रोल आहे. हाऊ टू सपोर्ट अ ब्रेस्ट फिडिंग मदर. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे काय फेमिनिस्ट सेक्सिस्ट गोष्ट नाहीये. दिस इज जस्ट नॉर्मल नॅचरल वे. ती आपल्याला फक्त परत आणायची आहे. दॅट्स ऑल. आजचा एपिसोड प्रत्येक आई वडिलांनी आणि प्रत्येक आजी आजोबांनी बघायलाच हवा. कारण परंपरा सुंदर असतात पण बाळाचं आरोग्य त्याहून महत्त्वाचं. शेअर करा त्या व्यक्तीला ज्यांनी तुम्हाला कधी मत द्या असं सांगितलंय. आणि सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतं प्रॅक्टिकल नॉलेज रिअल लाईफसाठी. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि डॉक्टरांचे जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर आम्ही डॉक्टरांचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. आणि प्लस डॉक्टरांचं एक व्हिजिटिंग कार्ड पण आम्ही शेअर करूच, म्हणजे पॉडकास्टमध्येच तुम्हाला त्याचा फोटो एक शेअर करू. धन्यवाद. तर डॉक्टर, आज तुम्ही एवढं वेळात वेळ काढून इथे आले आमच्याशी गप्पा मारायला. आणि खरंच म्हणजे तुम्ही खूप आम्हाला ज्ञान दिलं, रादर आमच्या श्रोत्यांना किंवा बघणाऱ्यांना सगळ्यांना खरंच खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल मार गप्पा टीम कडून तुमचे हार्दिक थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप मलाही मजा आली.